मंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे थँक्यू आणि सन्माननीय मंत्री महोदय टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे। माननीय नामदार आर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आदरणीय स्वागत अध्यक्ष सतेज पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। व्ही पाटील साहेब आहेत। सगळीच मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित झालेली आहेत। फड सर आपण बसायचं आहे व्यासपीठावरतीच आणि यानंतर मी डॉक्टर आनंद पाटील सरांना विनंती करतो की या दोन्ही मंत्री महोदयांचं आपण स्वागत करूया। डॉक्टर आनंद पाटील सरांना मी विनंती करतो की या दोन्ही मंत्री महोदयांचं आपण स्वागत करूया। यानंतर झेडपी सदस्य ते उपमुख्यमंत्री असा हा प्रवास कसा झाला याविषयी आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करतायत। मुलाखतीद्वारे आपण मगाशी दिलेले प्रश्न देखील आपण आबांना विचारणार आहोत। त्यातल्या निवडक प्रश्नांना आबा उत्तर देतील। तेव्हा सुरू करूया। झेडपी सदस्य ते उपमुख्यमंत्री हा प्रवास आणि संचालन करतायत आशिष पेंडसे आणि मकरंद माळवी। नमस्कार। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे निवडणुका तोंडावरती आहेत आणि आबा आपल्या तावडीत सापडलेले आहेत। त्यामुळे ब्रेकिंग न्यूज मिळवायला मला अगदी मोह होतोय, पण तात्पुरता मी तो बाजूला ठेवतो कारण हे स्पर्धा परीक्षेचं व्यासपीठ आहे आणि आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून आबांचा आपण प्रेरणादायी जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। त्यांच्याकडनं आपण काही मार्गदर्शनाचे बोल घेणार आहोत। मी थेट सुरुवात करतो। आर पाटील म्हणलं की त्यांचं वक्तृत्व हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। कुठलाही अभिनिवेश न आणता, काही हातवारे, काही फरडेबाजी न करता सरळ साधा हार्ट टू हार्ट संवाद साधतात। या मुलांनाही तेच जाणून घ्यायचे की ही वक्तृत्वाची कला उपजत आहे का परिश्रमपूर्वक तुम्ही मिळवली। तुम्ही जिल्हा परिषदेत शाळेत वक्तृत्वाची बक्षिसं मिळवली तर काय नेमकं आहे, कसं काय वक्तृत्व साधतं? मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। उद्याच्या प्रशासनामध्ये आपल्यापैकी बहुसंख्य दिसावेत या माझ्या आपल्याला शुभेच्छा आहेत। या स्टडी सर्कलने स्पर्धात्मक परीक्षांची माहिती अगदी छोट्या खेड्यातल्या तरुणांच्यापर्यंत, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि केंद्र स्तरावर ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्र पाठीमागे राहत होता ती उणीव भरून काढण्यासाठी तरुणांनी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरावं अशी एक नवी संस्कृती खऱ्या अर्थाने या स्टडी सर्कलनी निर्माण केली। तुमच्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देईन की विद्यार्थ्यांना एकत्र केलं जातं आहे। ज्यांनी स्पर्धा परीक्षा यशस्वीपणाने दिलेल्या आहेत त्यांचे अनुभव त्यांच्या पुढे ठेवले जात आहेत, त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं जात आहे आणि हळूहळू UPSCमध्ये केंद्र सरकारच्या विविध परीक्षामध्ये महाराष्ट्राचा टक्का काही प्रमाणात वाढतो आहे। उद्या या स्पर्धा परीक्षांचा आढावा घेतला जाईल, त्यामध्ये डॉक्टर पाटील तुमचं आणि तुमच्या सहकाऱ्यांचं योगदान निश्चितपणाने त्यामध्ये समाविष्ट करावं लागेल। आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया। आपण उल्लेख केलात की आबा आज तावडीत सापडलेले आहेत। खरं तर मी आत्ता तावडीत सापडलो असलो तर यातले बहुसंख्य जण भविष्यात माझ्या तावडीत सापडणार आहेत। एक काळ होता की प्रशासनावर केला जाणारा खर्च हा अनुत्पादक मानला जात होता।
त्यामुळं प्रशासनामध्ये कपात करणं, त्यातनं पैसे सेविंग करणं आणि डेव्हलपमेंटवर खर्च केले पाहिजेत असा विचार आवर्जून काही जणांच्याकडून तज्ज्ञाकडून मांडला जात होता. पण अलीकडच्या काळामध्ये बहुतांश योजना प्रशासनाच्या सहकार्याशिवाय राबवल्या जाऊ शकत नाहीत. म्हणून चांगल्या योजना चांगल्या पद्धतीने लोकांच्यापर्यंत पोचवायच्या असतील तर प्रशासन सक्षम केलं पाहिजे. हे तज्ज्ञांच्या मतामध्ये झालेलं परिवर्तन आहे. त्यामुळं आज व्हॅकंट असलेल्या पोस्ट तर भरल्या जातीलच, पण भविष्यामध्ये कोणाला आवडो नावडो प्रशासनाची व्याप्ती ही वाढत जाणार आहे. राज्यामधल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या ही वाढवावी लागणार आहे आणि चांगल्या प्रशासनासाठी, लोककल्याण राज्यासाठी या गोष्टीची निश्चितच आवश्यकता आहे. त्यामुळं तात्पुरता अर्ध्या तासासाठी जरी मी तुमच्या तावडीत असलो, खूप त्रास दिला, तर मग माणसाच्या मनामध्ये पुन्हा कुठंतरी बदला घेण्याची भावना येते. त्यामुळं भविष्यात तुम्हाला त्रास नको असेल नाही, पण माझी खात्री आहे आपल्याला आबा हे अत्यंत आपण- साधं व्यक्तिमत्व म्हणून माहिती आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं काही भविष्यातलं ते काही करणार नाहीत आणि म्हणून आपले आदर्श ठरावेत ते पुढच्याही आपल्या वाटचालीत. खरं तर आपण मला वक्तृत्वाबद्दल विचारलं होतं आणि मूळ प्रश्नाला उत्तर न देता थोडंसं मी वेगळंही बोललो. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी म्हणून काम शिकताना प्रत्येक कर्मवीर जयंतीच्या वेळी वक्तृत्व स्पर्धा असायच्या आणि मी माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण हे कर्मवीर अण्णांच्यावर केलं होतं आणि लहान गटामध्ये हायस्कूलमध्ये मला 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीसही मिळालं होतं. पण त्यामुळं काही माझ्या वक्तृत्वावर शिक्कामोर्तब झाला नव्हता. SSCला मला चांगले मार्क्स मिळाले होते. मी सावळज केंद्रामध्ये पहिला होतो. एका विषयामध्ये मी रयत शिक्षण संस्थेमध्ये पहिला होतो. अगदी फार मेरिटमध्ये नव्हतो, पण जुन्या SSCला मी डिस्टिंक्शनमध्ये पास होतो आणि त्या काळामध्ये आजच्यासारखी 98% 99% मार्क्स मिळत नव्हते. अगदी माझ्यापेक्षा 10% कमी मार्क्स मिळणारे विद्यार्थी आज डॉक्टर आणि इंजिनियर्स आहेत. पण मला चांगली मार्क्स असतानासुद्धा माझ्या घरच्या परिस्थितीमुळं मला सायन्सला प्रवेश घेता आला नव्हता. तसं बघायला गेलं तर आर्ट्सकडं थोडीशी माझी ओढी होती. मला LLB करायचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी कॉलेजला जाणार असेन तर घरातनं कुठल्याही पद्धतीची मदत मिळण्याची शक्यता नव्हती. ना जेवण, ना फीसचे पैसे, ना कपडे, कसलीही मदत मिळण्यासारखी परिस्थिती घरी नव्हती. आता अशा स्थितीमध्ये वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात यायची, शांतिनिकेतन महाविद्यालय सांगलीची. कमवा आणि शिका इतकी सुटसुटीत ती जाहिरात असायची. त्यामुळं मग थोडेसे आपल्याला स्कॉलरशिपचे पैसे मिळतील, काम करून काही पैसे मिळतील आणि त्यातलं आपलं शिक्षण आपल्याला पूर्ण करता येईल म्हणून मी लेबर स्कीमचा विद्यार्थी म्हणून PD आर्ट्सला प्रवेश घेतला होता. मी ज्यावेळी माझं मार्कशीट घेऊन प्रवेशाला गेलो त्यावेळी प्रवेश देणाऱ्या प्राध्यापकांनी 15 मिनटं मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता की सायन्स सब्जेक्टमध्ये तुमची प्रगती चांगली आहे, चांगली मार्क्स आहेत, तुम्हाला आवश्यकता असेल तर कॉलेज मदत करेल, आपण डॉक्टर इंजिनियर होऊ शकाल, आपण थोडंसं सायन्सला प्रवेश घ्यावा. पण अशा मत्तीवर शिकण्यापेक्षा म्हटलं आपण प्रवेश देणार का नाही तेवढं सांगा. मी आर्ट्सला प्रवेश घेतला. रोज 4 तास अगदी कष्टाचं शांतिनिकेतनमध्ये मी काम करत होतो. त्यावेळी आमच्या कॉलेजचे प्राचार्य होते प्राचार्य PB पाटील आणि ते आमदार होते. थोडेसे समाजवादी विचाराकडं झुकणारे त्यांचे विचार असायचे आणि त्यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं होतं की जे वर्तमानपत्रात आलं होतं
की 8 तास काम केल्यानंतर 8 रुपये किमान वेतन, किमान मजुरी मिळाली पाहिजे. आता सहज ती बातमी वाचल्यानंतर मी ती बातमी घेऊन थोडीशी लेबर स्कीममध्ये काम करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना वाचून दाखवली की आपले प्राचार्य विधानसभेमध्ये सगळ्यांना मजुरांना 8 तास काम केल्यावर 8 रुपये मिळाले पाहिजेत हे भाषण करतायत, आणि आपण इथं 4 तास काम करतोय आणि फक्त $2.25 रुपये देत आहेत. आपल्यालाही 4 तासाचे 4 रुपये मिळाले पाहिजेत. म्हणून मी सगळ्या लेबर स्कीममध्ये काम करणाऱ्या 70-80 मुलांना घेऊन थोडंसं धाडसानी प्राचार्यांच्याकडे शिष्टमंडळ नेलं, आणि ते माझं आयुष्यातलं पहिलं पुढारपण होतं. पण तेव्हा असा थोडंसं- शांत स्वभाव होता का खळखटाक? सुरुवातीला अतिशय शांतपणाने मी त्यांना समजावून सांगितलं की हे आपलं भाषण आहे, ही आपली योग्य भूमिका आहे, पण आम्हाला मात्र फक्त $2.25 रुपये दिले जात आहेत. कुठल्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून केली तर प्रभावीपणाने आपलं मत लोकांच्यापर्यंत जात असतं. म्हणून तुम्ही जर इथं 8 रुपये दिले आणि महाराष्ट्राला सांगितलं, सरकारला सांगितलं, तर मग तुमच्या मागणीला आणखी जोर होईल आणि तुमची मागणी मान्य होईल. पण आमच्यावर अन्याय करून तुम्ही फक्त बाहेर भाषणं केली तर भाषणं कोण गांभीर्याने घेईल? अर्थात त्यांना काय म्हणायचं ते लवकर कळलं आणि त्याने आम्हाला आश्वासन दिलं, ठीक आहे म्हटले, तुमची मागणी योग्य आहे, आम्ही मान्य करू. मध्यंतरी एकदा भेटण्याचा मी प्रयत्न केला, पण आमची मागणी मान्य करायचं ते विसरून गेले. आणि मग मी माझ्या वर्गाचा प्रतिनिधी होतो आणि कॉलेजच्या गॅदरिंगच्या नियोजनाची मीटिंग सुरू झाली. त्यावेळी एक अशी परिस्थिती होती, वसंतराव दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, सांगली कारखान्यानजीक आमचं कॉलेज होतं, आणि मग कारखान्यावर येणारा मंत्री कुठंतरी सभा ठेवायची म्हणून आयता मॉब कॉलेजमध्ये असायचा. आता आमची ऐकायची इच्छा अजिबात असायची नाही, पण मंत्र्यांना आणून आमच्या पुढे उभा केलं जायचं. जुन्या काळातले मंत्री आपली भाषणं लवकर संपवत पण नव्हते. मग कॉलेजची मीटिंग सुरू होती आणि त्या मीटिंगमध्ये सांगितलं की आपण कॉलेजला गॅदरिंगला पाहुणा कोणाला बोलवायचं. मी उठून पहिली सूचना केली, एखादा खेळाडू बोलवा, साहित्यिक बोलवा, एखादा सिनेमातला कलाकार बोलवा, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या वर्षभरात मंत्र्यांची इतकी भाषणं ऐकलेली आहेत, आम्हाला मंत्री नको. आता त्यावेळी जर मला माहीत असतं की आयुष्यात आपल्याला तेच व्हायचं आहे तर कदाचित ती मागणी मी केली नसती. त्यांनी सांगितलं की शरद पवार राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत, तरुण मंत्री आहेत, तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकतील. मी त्यांना निमंत्रण देऊन आलो आहे. आता त्यांच्याबद्दल आमच्याही मनामध्ये एक आपुलकीची भावना होती, ओढ होती. तरुण मंत्री होते ते त्या काळातले. म्हटलं एका अटीवर आणा की आमचे 8 रुपये आम्हाला द्या 8 तासाला, तर आमची मान्यता राहील. देतो म्हटले, पण आणखी राहून गेलं. आणि मग गॅदरिंगमध्ये वेगळ्या पद्धतीने सहभागी व्हायचा मी निर्णय घेतला. त्यावेळी मुलं आपल्याकडं नसेल तर दुसऱ्या मित्रांची, सिनियर मित्रांची, दुसऱ्या कॉलेजच्या मित्रांची कपडे घालून नटून थटून यायची. पण मी मात्र निर्णय घेतला, लेबर स्कीमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी अंडरवेअर, बनियन, टिकाऊ पाटी घेऊन गॅदरिंगमध्ये सहभागी व्हायचं. सहा 6:30च्या दरम्यान सभा होती. सुरुवातीच्या काळात सगळीकडेच उजेड होता, पण पुन्हा उजेड पाहुण्यांच्या वर आणि आम्ही सगळे अंधारात. सगळीकडे बल्ब नव्हते, खाली सगळी वाळू होती. आणि हळूहळू एक एक खडा छोटा स्टेजच्या दिशेनं जायला लागला. त्यात माझा कुठंही सहभाग नव्हता. आणि अंधारात गेल्यामुळं कोण बोलतंय, आता मागं कोणी जर बोलायला लागलं तर कळत नाही, पुढचे उजेडातले लोक समजू शकतात. त्यामुळं गोंधळ वाढला. म्हटल्यावर प्राचार्यांनी सांगितलं की तुमच्या काय तक्रारी आहेत, कुणीतरी एकाने उठून सांगा. आणि मग पगार
का वाढले पाहिजेत, अगदी मार्क्सपासून आमच्यापर्यंत ह्या सगळ्या भूमिका सांगत एक जोरदार भाषण मी केलं. खालची मुलं टाळ्या वाजवत होती आणि सगळे स्टेजवरचे लोक अतिशय उत्सुकतेनं ऐकत होते. माझी मागणी स्टेजवरच मान्य झाली. मी कॉलेजच्या विरोधात बरंच बोललो होतो, पण मलाही राहून राहून वाईट वाटत होतं की या कॉलेजमध्ये आपल्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना एवढ्या फॅसिलिटीज आहेत, फक्त एका पगाराच्या रकमेसाठी आपण कॉलेजवर इतकी टीका केली. त्यांनी मागणी मान्य केली आणि मग मात्र मी हात वर करून पुन्हा बोलायला परवानगी मागितली. आपल्याला माहीत आहे की कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये अहवाल दिला जातो, कोण स्कॉलरशिपला आलं, कोण वक्तृत्वामध्ये आलं, कोणाला किती मार्क्स मिळाले, कॉलेजनं काय ॲक्टिव्हिटीज केल्या. पण उत्स्फूर्तपणाने त्या कॉलेजमध्ये काय चांगलं आहे हे मी तिथंच दुसऱ्यांदा बोलताना सांगितलं की कॉलेजने जे लेखी तयार केलं होतं अहवाल, त्याच्याही पेक्षा अतिशय प्रभावीपणाने मी कॉलेजचा गुणगौरव केला होता. आता माझं पहिलं भाषण पुढच्याला आवडलं होतं, माझं नंतरचं भाषण वरच्यानं आवडलं. माझ्या दोन्ही भूमिका स्पष्ट झाल्या. मी लेबर स्कीममध्ये काम करत होतो 3-4 दिवसांनी. नंतर थोडंसं मोठ्या पाट्या घेतल्या की मान कापायची, पण आमच्यात ठरलं होतं की कोण लहान आहे कोण मोठा आहे म्हणून कामात कोणाला सूट मिळायची नाही. प्राचार्य पी पाटील जवळून जाताना त्यांनी मला बघितलं आणि बोलवून घेतलं की तू दोन्ही वेळा इतकं चांगलं बोललास, तू वक्तृत्व स्पर्धेत भाग का घेत नाहीस. म्हटलं सर, लेबर चुकलं तर माझे ₹2.25 चुकतायत, जेवायचं काय हा प्रश्न पडतो आणि मी खर्चाला कुठून पैसे आणणार. त्याने काय समजायचं ते समजून घेतलं. त्यांनी माझ्यासाठी एक स्पेशल पॅकेज तिथंच सांगितलं की स्पर्धेला जायचं असेल तर 2 दिवस तयारीला कामावर न येता हजेरी लावायची. जायचा यायचा खर्च कॉलेज करील आणि येणाऱ्या रोख रकमेचं जे बक्षीस असेल ते तुझं असेल. आता मी थोडासा विचार केला की जर एवढं सगळं मिळणार असेल आणि काम न करता 2 दिवस हजेरी लागणार असेल आणि दुसऱ्या गावात जायला मिळणार असेल, 2 दिवस काम न करता हजेरी मिळणं, नंबर येईल न येईल, जायला मिळेल, एकदा तरी मिळेल, पुन्हा काय होईल ते होईल. मी होय म्हटलं आणि कॉलेजने शब्द पाळला. ज्या विषयावर बोलायचं त्या विषयाचा 2 दिवस चांगला अभ्यास करून मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या स्पर्धेला हुपरीला गेलो. पैसा फंड बँक म्हणून एक तिथली बँक आहे, तिने स्पर्धा घेतल्या होत्या. आणीबाणी 1 पर्वणी हा विषय होता. सगळेजण मिसाखाली अटक होत असल्यामुळं ज्यांच्या मनाला पटतंय न पटतंय ते सगळेच आणीबाणीचं समर्थन करत होते आणि मी सुद्धा आणीबाणीचं समर्थन करणारं भाषण तयारी करूनच गेलो होतो.